बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी मुंबई हायकोर्टाने ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। अक्षय शिंदे या आरोपीने बदलापुरातील एका नामांकित शाळेत चिमुकल्या 2 मुलींवर अत्याचार केला होता। कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून 27 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे। ही प्रक्रिया 5 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे। या निवडणुकीसाठी 5 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून निवडणुकीचा निकाल 6 एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार सातारा शहरातील भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथील पाणी कनेक्शनची थकबाकी माफ करण्याचा निर्णय पाणीपुरवठा मंत्री गुलाबावर पाटील यांनी घेतला असून तशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। अलिबाग शहरात 2 एसटी बसच्या मध्ये चिरडून 17 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून अपघातानंतर संतप्त जमावाकडून एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली। पोलिसांनी शीघ्र कृती दलाला पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणली। नीलम शिंदेच्या वडिलांनी मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासात अपॉइंटमेंट निश्चित केली आहे। यासाठी ते आज रात्री सातारा जिल्ह्यातील त्यांच्या राहत्या निवासस्थानाहून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। महाकुंभ मेळ्याच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी महाकुंभ मेळ्यादरम्यान भाविकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली। महामार्गांवरील खासगी हॉटेल धाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा, धाब्यांसाठी नियमावली लागू करा, सर्व बसस्थानकात सीसीटीव्ही बसवा, एसटी व पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकाचे फलक लावा, जिल्ह्यातील सर्व आगारांची पाहणी करा, अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज गुरुवारी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। पुणे येथील अत्याचार प्रकरणी केवळ पत्रकार परिषदा घेऊन बाता मारणाऱ्या पुणे पोलीस अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी आज एक्स पोस्टवर विचारला आहे। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही। दोन्ही संघांनी आतापर्यंत 2 सामने खेळले असून त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, पण अखेरीस संघाला पराभवासह स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे। हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी या दोघांचेही मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले आहेत। जीन हॅकमॅन हे 95 वर्षांचे होते, तर त्यांची पत्नी बेट्सी 63 वर्षांची होती। या दोघांचे मृतदेह आणि त्यांच्या पाळीव श्वानाचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आले आहेत। ताज्या घडामोडींच्या डेली अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।